सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे। जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती। आता या योजनेतून राज्यातील सुमारे 1.25 लाखाहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। काय कारण आहे ते पण पाहूया आपण। सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे। अपात्र महिलांची मोठी यादी जाहीर केली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे। खोटी माहिती, बनावट दस्तऐवज आणि विनयभंग केल्यामुळे प्रशासनाने मोठा सर्वे करून एकाच झटक्यात लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं। परंतु या योजनेत अनेक महिलांनी वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि अन्य अटींचा भंग करत अनधिकृत लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात सर्वे सुरू केला। यासाठी तब्बल 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आलं। त्यांनी गावागावात घराघरात जाऊन लाभार्थी महिलांची माहिती गोळा केली आणि लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध घेऊन त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे। पहिल्या टप्प्यात 65 वर्षापेक्षा जास्त आणि 21 वर्षाखालील महिलांनी लाभ घेतला आहे का याची तपासणी करण्यात आली। या सर्वेमध्ये एकूण 1,33,335 अर्ज तपासण्यात आले। त्यापैकी 93,007 अर्ज पात्र तर 40,228 अर्ज अपात्र ठरले। हे सर्वे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं। त्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातून जास्तीत जास्त 2 महिलांनीच लाभ घ्यावा हा नियम तपासण्यात आला। यासाठी एकूण 4,09,072 अर्ज तपासण्यात आले। 3,24,363 अर्ज पात्र तर 84,709 अर्ज अपात्र ठरले। सुमारे 1,25,000 महिलांना वगळलं। या दोन्ही टप्प्यात मिळून 1,24,937 महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे। जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांनी ही माहिती दिली आहे। संबंधित माहिती शासनाला सादर करण्यात आली असून अधिकृत आकडेवारीनुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। लाडक्या बहिणी संतापलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। नावे अचानक योजनेतून वगळण्यात आली त्या सध्या महिला व बालविकास कार्यालयाच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत आहेत। आम्हाला योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे याची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही असा आरोप अनेक महिलांनी केलेला आहे। ज्या महिलांना वगळलेला आहे अशा महिलांची तक्रार आहे। कोणत्या या कारणामुळे महिलांना अपात्र ठरवलं जातंय तर वयोमर्यादेचं उल्लंघन, 21 वर्षाखाली किंवा 60 पेक्षा जास्त, बनावट दस्तऐवज किंवा चुकीची माहिती, एका घरातून 3 किंवा त्याहून अधिक महिलांनी लाभ घेणे आणि योजनेचा लाभ घेऊनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला। दरम्यान या राज्य सरकारकडून योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणखी टप्पेवार पडताळणी केली जाणार असल्याचेही सांगितलं आहे। अपात्र ठरण्यात आलेल्या महिलांना शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि पुरावे सादर करावे लागणार आहेत। तुमचं नाव अपात्र यादीत आलंय का? अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तुमच्या तालुका महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क करू शकता।